नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपले हक्काचे यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला जिल्हा तलाठी समितीचा म्हणजे नागपूर तलाठी भरतीचा लेखी परीक्षेचा 2014 सालचा पेपर चालू आहे. यामध्ये आपण भाग 1 मध्ये 25 प्रश्न मराठी ग्रामरचे पाहिले होते. तर त्याचप्रमाणे आपण इथे त्याचा भाग 2 म्हणजे इंग्रजी व्याकरणचे 25 प्रश्न इथे आज आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, कारण आगामी येणारी जी तलाठी भरती आहे त्यामध्ये असेच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. चला तर मित्रांनो, आता वेळ न घालवता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळत पाहूयात. इंग्रजी व्याकरणवरील आपले हे म्हणजे एकूण 25 प्रश्न. तर यामधील प्रश्न पहिला. तर क्वेश्चन 1 काय आजच्या व्हिडिओमधील, तर चूज द करेक्ट आर्टिकल. म्हणजे इथे आर्टिकलचा अ अँड दचा आपल्याला योग्य वापर करायचा आहे. म्हणजे हिमालया इज डॅश डॅश हायेस्ट माउंटेन इन आवर कंट्री. आता हिमालया कसा एकमेव गोष्ट, आता जगातील एकमेव गोष्ट असते ती कशामध्ये सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण ते वाक्य वापरतो. म्हणजे हिमालया इज दी हायेस्ट माउंटेन ऑफ द आवर कंट्री. एकमेव गोष्ट असते तिथं आपण द वापरतो. म्हणजे इथे काय आहे, हिमालया इज दी हायेस्ट माउंटेन इन आवर कंट्री. म्हणजे सर्वात उंच जे शिखर आहे तर आपल्या देशामधील हिमालय आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 27 काय आहे, प्लीज गिव्ह मी डॅश डॅश 1 रुपी कॉईन. तर आता इथे देखील आर्टिकलचा वापर करायचा आहे. तर आपण काय म्हणतो, प्लीज गिव्ह मी काय म्हणतो, अ म्हणतो इथे. प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी कॉईन म्हणतो. एक कॉईन असेल तर अ 1 रुपी कॉईन म्हणतो. प्लीज गिव्ह मी अ 1 रुपी कॉईन म्हणजे अ येईल इथे. पुढील प्रश्न क्रमांक 28 काय, चूज द करेक्ट स्पेलिंग इन द फॉलोइंग 2 क्वेश्चन. आता इथे 28 आणि 29 मध्ये आपल्याला करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर कम्युनिकेशन स्पेलिंग काय असतं, COMMUNICATION असतं. तर कशामध्ये दिलं आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे कम्युनिकेशनचं योग्य स्पेलिंग. त्याप्रमाणे आता ॲम्बॅसिडर. तर आता ॲम्बॅसिडर कशामध्ये दिलं आहे, तर ॲम्बॅसिडरचं स्पेलिंग काय असतं, AMBAAS असतं. AMBAASADOR असतं. तर कशामध्ये दिलं, तर ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे ॲम्बॅसिडर म्हणजे AMBAASADOR म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 30 काय आहे, सिलेक्ट द सिनोनाइम ऑफ द वर्ड इक्स्टेसी. तर इक्स्टेसीचा अर्थ काय असतो, तर आनंद म्हणतो. तर म्हणजे त्याला काय म्हणतो, जॉय म्हणतो, म्हणजे आनंदी म्हणतो. तर इक्स्टेसी म्हणजे काय होतं, तर जॉय म्हणजे आनंदी. पुढील प्रश्न काय आहे, तर सिलेक्ट द सिनोनाइम ऑफ द वर्ड ग्लुटोनी. आता ग्लुटोनीचा देखील आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर ग्लुटोन म्हणजे काय असतं, खादाडा किंवा लालची व्यक्ती म्हणतो आपण, खूप खाणारा व्यक्ती. म्हणजे त्याचा समानार्थी काय येतं, तर ग्रीडी येतं. काय ग्लुटोनच्या समानार्थी काय येईल, तर ग्रीडी येईल. ग्रीडी म्हणजे लालचं किंवा हावरा किंवा खादाडू किंवा खादूनंदन आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो, खादूनंदन म्हणजे ग्लुटनी किंवा ग्रीडी. पुढील प्रश्न क्रमांक 32 काय आहे, सिलेक्ट द अँटोनाइम ऑफ द वर्ड एक्स्ट्रोवर्ट. तर आता इथे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर एक्स्ट्रोवर्ट. आता एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय असतं, तर कोणतेही वातावरण असेल तर त्यामध्ये लगेच मिसळून जाणारा व्यक्ती, म्हणजे जास्त बोलणारा, म्हणजे लगेच सगळ्यांची ओळख काढून तिथे मिसळून राहणारा व्यक्ती, त्याला आपण एक्स्ट्रोवर्ट पर्सन म्हणतो. आणि इंट्रोवर्ट म्हणजे काय, जो गपचूप म्हणजे एकटा राहणारा जो असतो, म्हणजे कमी बोलणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो. आणि जास्त बोलणारा किंवा एकमेकांमध्ये मिसळला जाणारा लगी त्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतो. मग एक्स्ट्रोवर्टच्या विरुद्धार्थी काय येतं, इंट्रोवर्ट येतं. पुढील प्रश्न क्रमांक 33 काय, सिलेक्ट द अँटोनाइम ऑफ द वर्ड एक्स्ट्रा वॅगन. तर एक्स्ट्रा वॅगनचा आपल्याला इथे देखील काय, तर आपल्याला म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे काय, खूप खर्च करणारा किंवा खर्चिक व्यक्ती ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक्स्ट्रा वॅगन किंवा पैशाची उधळपट्टी करत असलेला एक्स्ट्रा वॅगन. आणि त्याच्या विरुद्धार्थी काय आहे, इकॉनॉमिकल म्हणजे आता काटकसरीने वागणारा, त्याला आपण काय म्हणतो, इकॉनॉमिकल. आणि एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे काय, पैसे उधळणारा किंवा खर्चाऊ व्यक्ती म्हणतो. एक्स्ट्रा वॅगंट आणि इकॉनॉमिकल. इकॉनॉमिक म्हणजे कमी खर्च करणारा. पुढील प्रश्न क्रमांक 34 काय, चूज द अप्रोप्रिएट मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय, तर सहाय्यकारी क्रियापद आपल्याला इथे म्हणजे मे, माईट, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट ह्या प्रकारचं हे ते आपल्याला भरायचं आहे. तर फेअर आय वॉज यंगर आय डॅश डॅश स्विम 10 माइल्स. तर इथे काय येतं, आय कुड स्विम 10 माइल्स म्हणजे जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी किती 10 माइल्सपर्यंत पोहत होतो. आय कुड स्विम 10 माइल्स येईल, कारण हे फेअर आय वॉज यंगर आय कुड स्विम 10 माइल्स म्हणजे मी 10 माइल्सपर्यंत अंतर पोहत होतो जेव्हा मी तरुण होतो तेव्हा. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल, कुड येईल तिथे. नेक्स्ट क्वेश्चन 35, चूज करेक्ट प्रेपोजिशन. आय हॅव बीन वर्किंग हिअर. आता हिअर 1990 मग काय, सिन्स 1990 म्हणतो. म्हणजे मी इथे 1990 पासून काम करत आहे असं म्हणतो. म्हणजे सिन्स येणार आहे ते काय, आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 1990 म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. सॉरी, ऑप्शन 2 मध्ये दिले सिन्स ते आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 36 काय आहे,
चूज द करेक्ट प्रोनाऊन. रोजमेरी इज अ कझन ऑफ. आता प्रोनाऊन म्हणजे काय, तर त्याला आपण सर्वनाम म्हणतो. आता रोजमेरी इज कझन ऑफ काय म्हणतो, मायन म्हणतो, म्हणजे ती माझी कझिन आहे म्हणतो, म्हणजे माझी चुलत बहीण आहे रोजमेरी, असं आपण म्हणतो. माझी जे काय आपण हे ते काय वापरतो, माझीला मायन वापरतो, म्हणजे रोजमेरी इज अ कझन ऑफ मायन, ती माझी कझिन आहे असं म्हणतो रोजमेरी. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 37 काय आहे, चूज द करेक्ट प्रेपोजिशन. म्हणजे आता इथे करेक्ट शब्दयोग्य आपल्याला इथे वापरायचं आहे. तर इथे काय, वी डोंट नीड द कार, वी विल गो काय ऑन फूट म्हणतो आपण, काय म्हणतो ऑन फूट, म्हणजे मी पायी चालत जातो, मला कारची काही आवश्यकता नाही म्हणतो, मी पायी चालत जाऊ शकतो. वी डोंट नीड द कार, वी विल गो ऑन फूट, आम्ही पायाने चालत येईल. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले ऑन फूट जे आहे ते इथे करेक्ट प्रेपोजिशन बसेल, काय ऑन फूट म्हणतो त्याला आपण. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑक्झिलरी वर्ब व्हेन आय सॉ जॉन लास्ट संडे. म्हणजे ते सहाय्यकारी क्रियापद करेक्ट आपल्याला वापरायचं आहे. काय चूज म्हणजे व्हेन आय सॉ जॉन लास्ट संडे ही वॉज टायर्ड ही डॅश अ पार्टी द नाईट बिफोर. तर इथे काय येणार, ही हॅड बीन टू येणार, काय हॅड बीन टू येणार. म्हणजे व्हेन आय सॉ जॉन लास्ट संडे, मी म्हणजे मागच्या संडेला जेव्हा जॉनला पाहिलं तर तो खूप थकलेला होता. ही हॅड बीन टू अ पार्टी द नाईट बिफोर, त्याच्या अगोदर तो पार्टीला गेला होता, त्यामुळे तो खूप थकलेला होता. लास्ट संडेला मी जेव्हा त्याला पाहिलं होतं तेव्हा. मग इथे काय येणार, ही हॅड बीन टू अ पार्टी द नाईट बिफोर, म्हणजे इथे हॅड बीन टू येणार, म्हणजे ही भूतकाळातील घटना आहे पूर्ण, म्हणजे ही हॅड बीन टू अ पार्टी द नाईट बिफोर. मग ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 39 काय आहे, तर सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट ॲडजेक्टिव्ह. तर आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, त्याला आपण विशेषण म्हणतो, म्हणजे विशेषण असलेला शब्द शोधायचा आहे. तर पहिला काय आहे, इन्सिसिव्ह. आता इन्सिसिव्ह हे विशेषण आहे. तर इन्सिसिव्हचा अर्थ काय असतो, सडेतोडपणे बोलणारा, किंवा त्याला आपण काय म्हणतो, तर सडेतोड तसेच त्याप्रमाणे आपण त्याला स्पष्ट आणि नेमका बोलणारा किंवा मर्मभेदी देखील म्हणतो इन्सिसिव्हला. म्हणजे हे एक विशेषण झालं. त्याप्रमाणे फॅट्रिसिडल. तर आता फॅट्रिसिडलचा अर्थ काय होतो, भातृनाशक, म्हणजे भावाला किंवा बहिणीला मारणारा, त्याला आपण काय म्हणतो फॅट्रिसिडल, हे देखील एक विशेषण आहे. त्याप्रमाणे स्ट्रायडंट. तर स्ट्रायडंटचा अर्थ काय होतो, तर स्ट्रायडंटमध्ये कर्कश आवाज, म्हणजे आवाजाची तीव्रता जास्त असते तेव्हा कर्कश आवाज येतो, त्याला आपण स्ट्रायडंट म्हणतो. आणि तिसरा काय आहे, ॲब्संट. आता ॲब्संटचा अर्थ काय होतो, तर ते एक क्रियापदाचा प्रकार आहे, म्हणजे पसार होणे किंवा पळून जाणे म्हणतो ॲब्संट. ॲब्संट म्हणतो त्याला आपण, म्हणजे पसार होणे किंवा मालमत्ता घेऊन पळून जाणे. म्हणजे हे 3 नंबरचं जे आहे ते ॲडजेक्टिव्ह नाही, बाकीचे जे 3 आहेत ते विशेषणे आहेत, पण ॲब्संट जे आहे ते क्रियापद आहे. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 40 काय आहे, द सेंटेन्स. पुढील प्रश्न क्रमांक 40, द सेंटेन्स आय शॅल कम इवन इफ. आता इवन इफने इथे वाक्य जोडले, इवन इफ ही डज नॉट कंटेन्स ॲडो, म्हणजे डज नॉट कंटेन्स हे वाक्य आहे. आय शॅल कम इवन इफ ही डज नॉट कंटेन्स, म्हणजे ॲडवर्ड क्लॉज ऑफ कशाचा आहे, तर ॲडवर्ड क्लॉज ऑफ हे कॉन्ट्रॅस्ट आहे. मग इथे विरोधाभासदर्शक क्रियाविषयी गौण वाक्य म्हणतो त्याला. म्हणजे यामध्ये काय असतं, तर दो, अल्दो, इवन इफचा वापर केलेला असतो. ॲडवर्ड क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅस्ट म्हणजे हे वरीलपैकी एकही नाही. आणि आता ॲडवर्ड क्लॉज ऑफ कंपॅरिझन म्हणजे काय, यामध्ये तुलना केलेली असते. यामध्ये दोन वाक्य जोडण्यासाठी ॲज किंवा सो ॲजचा किंवा दॅनचा वापर केलेला असतो. म्हणजे काय, ही इज स्ट्रॉंगर दॅन अरविंद इज, म्हणजे इथे कंपॅरिझन केलेलं असतं तुलनात्मक दर्शक, त्याला आपण काय म्हणतो गौण वाक्य म्हणतो, क्रियाविषयी गौण वाक्य. त्याप्रमाणे कंडिशनमध्ये काय असतं, तर अट दिलेली असते, अटदर्शक क्रियाविषयी गौण वाक्य ज्याला म्हणतो ॲडवर्ड क्लॉज ऑफ कंडिशन. यामध्ये काय, तर कशाने जोडलेली असतात ही ॲडवर्ड क्लॉज ऑफ कंडिशन, तर ती प्रामुख्याने इफ, अनलेस, हॅडने जोडलेली असतात, म्हणजे ॲडवर्ड क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये येतात ती. म्हणजे इथे काय दिलं आहे, इवन इफने जोडले म्हणून हे काय ॲडवर्ड क्लॉज ऑफ कॉन्ट्रॅस्ट आहे, विरोधाभासदर्शक क्रियाविशेषण गौण वाक्य म्हणतो त्याला आपण. ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल, नन ऑफ द अबोव्ह. पुढील प्रश्न क्रमांक 41 काय, ही इज इंटेलिजंट एट ही इज नॉट कॉन्फिडंट इज ॲन एक्झाम्पल ऑफ. तर हे कसं आहे, तर इथे एट ओनली किंवा हावेवरनं जे वाक्य जे एट हावेवर ओनली जिथे शब्द असतात तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला ॲडव्हर्सेटिव्ह म्हणतो, ॲडव्हर्सेटिव्ह कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. म्हणजे हे कसं आहे, तर ते ॲडव्हर्सेटिव्ह कंपाऊंड सेंटेन्सचा प्रकार आहे. माहिती आहे, कंजक्शन आहे एट ओनली हावेवर, हे जे कंजक्शनने जोडलेली असतात तर त्याला काय म्हणतो,
तर ॲडव्हर्सेटिव्ह कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. मग इथे 8ने हे जोडलेलं आहे म्हणून ॲडव्हर्सेटिव्ह कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 42 काय, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आता इथे अलंकार कोणता आहे तो शोधायचा आहे. तर लाईफ इज अ ड्रीम. तर आता लाईफ इज अ ड्रीम हे कसं आहे, तर हे रूपक अलंकार मराठीत म्हणतो त्याला आपण मेटाफोर. मेटाफोर म्हणजे काय, हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे. रूपक अलंकारामध्ये काय असतं, उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच आहे, जिथे भास निर्माण केलेला असतो. म्हणजे इथे उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करतो ते. लाईफ इज अ ड्रीम म्हणजे आयुष्याची म्हणजे स्वप्नासोबत तुलना केलेली आहे. म्हणजे हे दोन्ही एकच आहे, तिथे भास निर्माण केला आहे. म्हणजे लाईफ हेच ड्रीम आहे, तिथे काय होतो मेटाफोर अलंकार, म्हणजे त्यालाच आपण मराठीमध्ये रूपक अलंकार म्हणतो. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर सिमिली म्हणजे काय, उपमा अलंकार, ज्यामध्ये लायक ॲज हे शब्द घेतलेला असतो. लायक किंवा ॲज ह्यामध्ये असतात, तिथे सिमिली अलंकार असतो, त्याला आपण मराठीमध्ये उपमा अलंकार म्हणतो. त्याप्रमाणे ॲपॉस्ट्रॉफे. तर ॲपॉस्ट्रॉफे अलंकार म्हणजे काय, तर संबोधन अलंकार, म्हणजे अनुपस्थितीत मृत मानवी कल्पना यांना प्रत्यक्ष म्हणजे त्या जिवंत आहेत असं मानणे, त्याला ॲपॉस्ट्रॉफी म्हणतो. म्हणजे कसला अलंकार, तर तो संबोधन अलंकार. आणि त्यामध्ये हायपरबोल अलंकार म्हणजे काय, अतिशयोक्ती अलंकार, म्हणजे एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे, मराठीमध्ये त्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतो, म्हणजे हायपरबोल. तर इथे काय आहे, तर लाईफ इज अ ड्रीम हे कसं आहे, मेटाफोर अलंकाराचं उदाहरण आहे. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 43 काय, द मिनिंग ऑफ द इडियम टू टॉक शॉप मीन्स. आता टू टॉक शॉप म्हणजे काय, म्हणजे एखाद्या कामाबद्दल बोलणे किंवा म्हणजे व्यवसायाबद्दल एखादे बोलणे, म्हणजे टू टॉक अबाउट प्रोफेशन म्हणतो. म्हणजे टॉक शॉप म्हणजे काय, टू टॉक अबाउट प्रोफेशन, म्हणजे एखाद्या पेशाबद्दल किंवा कामाबद्दल माहिती सांगणे, की त्याला काय म्हणतो, टू टॉक अबाउट प्रोफेशन म्हणजे टॉक शॉप म्हटले जाते. पुढील प्रश्न, जिरंड कॅन वर्क ॲज. तर जिरंड म्हणजे काय, क्रियापदाला ING प्रत्यय लावून त्याचा आपण नामाप्रमाणे वापर करतो, म्हणजे त्याला आपण नाऊनच म्हणतो, नाऊनचा एक प्रकार. फक्त काय असतं, आता प्ले हे क्रियापद आहे, तर प्लेचं काय होतं, प्लेईंग. आता प्लेईंगला सुरुवातीला घ्यायचं, प्लेईंग इज माय हॉबी. आता प्लेईंगला इथे कसा नाऊनप्रमाणे वापर केलेला आहे, म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय लावून ते नाऊनप्रमाणे जिथे घेतलेलं असतं त्याला आपण जिरंड म्हणतो. म्हणजे जिरंड कॅन वर्क ॲज अ नाऊन, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 45 काय आहे, सिलेक्ट द वर्ड दॅट इज नॉट ॲन इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे काय, आपल्या केवळ प्रयोग म्हणतो, आपल्या भावना ज्या आहेत तोंडातून निघाल्या त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो. म्हणजे आलास, ओ, हॅलो हे तिन्ही जी काय आहे तर ते इंटरजेक्शन आहेत. म्हणजे वरीलपैकी कोणतंही म्हणजे आलास, ओ, हॅलो म्हणजे तिन्ही पण इंटरजेक्शन आहेत. वरीलपैकी एकही इंटरजेक्शन नसलेलं आहे ते ओळखायचं होतं, पण नन ऑफ द अबोव, कारण तिन्हीही इंटरजेक्शन आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 46, टू ट्रम्प अप मीन्स. तर टू ट्रम्प अप म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॉनकट म्हणजे टोमणे मारणे किंवा सर मिसळ करणे म्हणतो. म्हणजे टू ट्रम्प अप मीन्स काय, टू कॉनकट. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय, तर सर मिसळ करणे म्हणतो किंवा टोमणे मारणे, टू ट्रम्प अप. पुढील प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. आता रिकाम्या जागा भरायच्या. डॅश बेंगालीज राईट गुजराती करेक्टली. म्हणजे काय म्हणतो, अ फ्यू म्हणतो, अ फ्यू बेंगालीज राईट गुजराती करेक्टली. म्हणजे काही जे बंगाली लोक आहेत ते गुजराती म्हणजे लिहू शकतात करेक्टली, म्हणजे बरोबर ते लिहू शकतात गुजराती. म्हणजे अ फ्यू बेंगालीज राईट गुजराती करेक्टली. जे ऑप्शन 2 मध्ये दिले ते आपलं आन्सर असेल, अ फ्यू. पुढील प्रश्न क्रमांक 48 काय, फिल इन द ब्लँक्स यू अँड आय. तर आता इथे काय असतं, यू अँड मी कधी नसतं, यू अँड आय हॅव डन आवर ड्युटी, म्हणजे आय नंतर येत असतं, यू अँड आय. ऑप्शन 2 जे आहे ते करेक्ट येईल, यू अँड आय हॅव डन आवर ड्युटी. पुढील प्रश्न क्रमांक 49 काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू ह्युमन बॉडी. म्हणजे आपल्या शरीराशी संबंधित नसलेला खालीलपैकी शब्द कोणता आहे. तर आता पहिला शब्द काय आहे, विसरल. तर विसरलचा अर्थ काय होतो, आतडे किंवा पचनतंत्र्यामध्ये जे अवयव असतात त्याला विसरल असे म्हटले जाते. म्हणजे हे आपल्या शरीराशी संबंधित आहे, म्हणजे हे तर येणार नाही. त्याप्रमाणे सुपीन. तर सुपीनचा अर्थ काय होतो, पीठ केवळ लेटा, म्हणजे पाठ करून झोपणे किंवा उताने झोपणे त्याला म्हणतो, म्हणजे सुपीन. हे देखील उताने झोपणे शरीराशी संबंधित आहे. त्याप्रमाणे संगिनरी. आता सॅंगिनरीचा अर्थ काय होतो, तर रक्तपात किंवा रक्तपात पिपासू म्हणतो, म्हणजे रक्तस्राव होणे शरीरातून, त्याला संगिनरी म्हणतो. हे देखील आपल्या शरीराशी संबंधित आहे. पण कोवियल, तर कोवियलचा अर्थ काय होतो, समवयस्क किंवा एका वयाचे असणारे, त्याला काय म्हणतो, टू कोइवल. म्हणजे समवयस्क व्यक्ती किंवा एका वयाचे व्यक्ती, म्हणजे
याच्याशी म्हणजे कशाची, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू ह्युमन बॉडी म्हणजे तर कोणता येईल तर कोवियल म्हणजे समवयस्क. म्हणजे 4 नंबरचं जे आहे ते आपल्या शरीराशी संबंधित नसलेला म्हणजे शब्द आहे. पुढील आणि शेवटचा प्रश्न आजचा आपल्या या व्हिडिओमधील तर काय आहे, ओफिडिओमेनिया. आता ओफिडिओमेनिया म्हणजे काय, तर ज्याला सापाबद्दल प्रेम असतं म्हणजे सापप्रेमी म्हणतो, म्हणजे स्नेक्स जी संबंधित असतं तर त्याला काय म्हणतो ओफिडिओमेनिया. आणि ओफिडोफोबिया म्हणजे काय तर भीती, सापाची भीती वाटते त्याला ओफिडोफोबिया म्हणतो, फिअर ऑफ स्नेक्स. आणि ओफिडिओमेनिया म्हणजे काय तर सापांची आवड असणे, साप म्हणजे पाहण्याची आवड असणे त्याला ओफिडोमेनिया म्हणतो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. ओफिडोमेनिया म्हणजे काय ते स्नेक्सशी संबंधित आहे. तर मित्रांनो आज आपण इथे आपला जो नागपूर तलाठी भरतीचा पेपर चालू आहे तर यामध्ये आपण भाग 2मध्ये इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या 25 प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.